राज्यभरामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली आहे। यामध्ये राज्यभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% इतकं मतदान झालंय। विशेष म्हणजे दुर्गम जिल्ह्याची ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63% इतकं मतदान झालंय, तर सर्वात कमी म्हणजे 49.7% मतदान मुंबई शहरात झालंय। त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे 49.76% मतदान ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, तर मुंबई उपनगरांमध्ये 51.76% मतदान झालेलं आहे। आपण ही मतदानाची टक्केवारी बघतोय। 5 वाजेपर्यंत राज्यभरामध्ये 58.22% मतदान झालेलं आहे। सर्वाधिक मतदान जे आहे ते दुर्गम समजल्या जाणारे गडचिरोली जिल्ह्यात झालंय, तर सर्वात कमी मतदान हे मुंबईमध्ये झालंय। गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 69.63% मतदान झालंय, तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी 49.7% मतदान झालेलं आहे। ही आकडेवारी आपण बघतोय आणि या आकडेवारीमध्ये गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालंय। संपूर्ण राज्याचा विचार केला तर राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झालेलं आहे आणि मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा होता तसा मिळताना दिसत नाही। निवडणूक आयोगानं मुंबईकरांना खास करून अपील केलेलं होतं की मतदानाला बाहेर पडा, मात्र मुंबईकर त्याच्या तुलनेमध्ये मतदानाला बाहेर पडलेले दिसत नाहीत। राज्यातला जर संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंतचा आकडा बघितला तर 58% पर्यंतचा हा आकडा आहे, 58.22%, आणि त्यामुळे पुढच्या तासाभरामध्ये अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये अनेक मतदार हे पुन्हा उतरल्यानंतर बाहेर पडत असतात। त्यामुळे हा आकडा कितीपर्यंत जातोय हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। उधर से आएगा